बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदुराज सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धवजी ठाकरे यांचा, आमची निशाणी, आमची निशाणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात गोरेगाव गट आणि गोरेगाव व लोणेरे गणात उबाटा गटाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर। ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोणेरे गणात राष्ट्रवादीला खिंडा। पंचायत समिती महिला गण अध्यक्षा प्रणाली सत्वे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाटा गटात जाहीर पक्ष प्रवेश संपन्न। गोरेगाव गटात शिवसेना उबाटा निश्चितच घेणार भरारी आणि विरोधकांना देणार पिछाडी, जिल्हा परिषद उमेदवार नरेश दादा आहिरे यांचं वक्तव्य। राज्यभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। येत्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत। सर्व उमेदवारांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। कुणी किती विकास कामं आणली किंवा आपापल्या गटातील किंवा गणातील जनतेच्या विकासासाठी आजपर्यंत किती झटले या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे। सर्व उमेदवार निवडणुकात विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत। मानगंगा तालुक्यात गोरेगाव जिल्हा परिषद निवडणुकात चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे। शनिवारी 12 वाजताच्या सुमारास लोणेरे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचं उत्साहात उद्घाटन पार पडलं। कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाच्या शुभ मुहूर्तावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दुहेरी आनंद प्राप्त झाला। यावेळी लोणेरे गटात राष्ट्रवादीला खिंडार पडली। राष्ट्रवादीच्या लोणेरे पंचायत समिती गण महिला अध्यक्षा प्रणाली सत्वेंसह अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश घेतला। दुहेरी आनंदाची घोषणा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे माणगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी यांच्याकडून गोरेगाव जिल्हा परिषद गट व गोरेगाव आणि लोणेरे पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकात उबाटा गटाला वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला। यावेळी गोरेगाव गटातून जिल्हा परिषद निवडणुकाचे उमेदवार नरेश दादा आहिरे विरोधकांना आव्हानात्मक इशारा देत म्हणाले की काही लोकांचा समज आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपलाय, मात्र आगामी निवडणुकात निश्चितच उबाटा गट मोठी भरारी घेणार आहे। विरोधकांना हमखास पिछाड देऊन त्यांचा भ्रम 9 फेब्रुवारीला तोडणार असं दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला। उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड। प्रणाली यशवंत सत्वे, मी राष्ट्रवादी पक्षातून मला लोणेरे पंचायत समिती महिला गण अध्यक्ष हा पद दिलेलं आहे आणि मी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात पक्षप्रवेश करत आहे। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आमच्या लोणेरे विभागामधले पंचायत समितीसाठी उभे असलेले आमचे प्रभाकर ढेपे साहेब यांच्या कार्यालयाचं आज ओपनिंग झाल्याबद्दल त्यामुळे त्यांना मी संपूर्ण ठाकरे गटाकडून त्यांचं संपूर्ण मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज या ठिकाणी तुम्हाला तर सर्वांना कल्पना आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे भरपूर चाललेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गोरेगाव विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत। काही लोकांना असं वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा खरा पक्ष हा कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये आणि गोरेगाव विभागामध्ये संपुष्टात आलेला आहे, पण ही संपूर्ण लोकांची गैरसमज आहे। आज आमच्या ह्या ठिकाणी लोकांचा प्रचार आणि लोकांचा पाठिंबा हे तुम्ही सगळ्यांनी पाहत आहेत डोळ्यांनी। पत्रकार बंधूंना मी एकच विनंती करतो की आमचा जो पक्ष आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने स्थापित असलेला पक्ष, त्या पक्षाला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे लोकांपर्यंत आमचे मनोगत पोचवा आणि लोकांचे विचार हे आमच्यापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त मतदारांना आमच्या पद्धतीने सपोर्ट करा। आज या ठिकाणी प्रणाली सत्वे ज्या आहेत त्या स्वतः राष्ट्रवादीच्या संघटिका होत्या। आज त्यांनी आमच्या पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी स्वतः प्रवेश केलेला आहे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आमच्या माणगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहन अशोक साळवी हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत। त्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवून आज माणगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटांना त्यांनी संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजनांचा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे हे पुढची वाटचाल करतील आणि आमच्या संगती राहून आमच्या पक्षाला आणि त्यांच्याही पक्षाला आम्ही बळकट देऊ, एवढंच 2 शब्द बोलतो। आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच, आमचा वचननामा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। वचननामा जाहीर झाला असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण वचननाम्यामध्ये आम्ही ऐतिहासिक स्थळांचे जपणूक करून जतन आणि पर्यटनाला चालना देणार आहोत। दुसरी गोष्ट आम्ही प्राथमिक शाळेतील शैक्षणिक सुविधा आम्ही चालू करणार आहोत। तिसरी गोष्ट आरोग्य आणि मोफत रुग्णवाहिकाही आम्ही त्या ठिकाणी सेवा देणार आहोत। युवा आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। क्रीडा संकुलन व खेळाडूंना विकासाची कामं तीही आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत। गोरेगाव विभागामध्ये असो या माणगाव तालुक्यामध्ये असो सौर दिवे आणि CCTVचा पण प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत। ज्येष्ठ नागरिकांचा
विचारासाठी पण आम्ही देखील हा पाऊल उचललेला आहे. आणि शुद्ध पाणी आणि शुद्ध आरोग्य या ठिकाणी आम्ही या सगळं नियोजन आम्ही संपूर्ण एकत्र बसून ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत. त्यासाठी पत्रकार बंधूंना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मदत करून सपोर्ट कराल ही नम्रतेची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. मी रोहन अशोक सालवी, वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुका अध्यक्ष. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती माणगाव या सार्वत्रिक निवडणुका 2026 हे वारे वाहत असताना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, तसेच 48 गोरेगाव जिल्हा परिषद गट, 96 लोणेरा पंचायत समिती गण, तसेच 95 गोरेगाव पंचायत समिती गण या संपूर्ण गणांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचं एक ध्येय आहे की एकमेकांना मतं देऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ. तर एकमेकांना मदत करून आणि सत्ता आपल्या कशा पद्धतीने हातामध्ये येईल हे निश्चितपणे आम्ही ताकद लावणार आहोत. आणि निश्चितपणे पूर्णपणे सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही करणार आहोत. जय महाराष्ट्र.